नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी नॉनव्हेज रेसिपी. आषाढ महिना संपत आलेला आहे, म्हणजेच की आखाड. आता आपण मस्त नॉनव्हेज रेसिपी करून खाऊया. चला मग रेसिपी बघूया. इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं 2 पाण्याने. त्यामध्ये मीठ आणि हळद घालून छान मिक्स करून 10 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलं. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तेल, जिरं, दालचिनी, तेजपत्ता आणि कांदा आणि थोडेसे लसूण कट करून हे घालून घेतलं आणि छान परतून घेतलं. कांदे छान परतले की यामध्ये जे मॅरिनेट करून घेतलं होतं 10 मिनटं चिकन, ते चिकन घालून छान परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला चिकन आधी शिजवून घ्यायचे, त्यामुळे आपण यावरती काय करायचं, झाकण ठेवायचं. झाकणामध्ये पाणी ठेवायचं. पाणी ठेवल्यामुळे काय होतं, झाकणातलं पाणी तर गरम होतं आणि खाली चिकनसुद्धा अजिबात कढईला लागत नाही. आता चिकन शिजतंय तोपर्यंत मसाला बघूया. इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची कट करून घेतली आणि ती अशा पद्धतीने 1-2 मिनटं भाजून घेतली. खूप जास्त काळी करायची नाही. त्यानंतर 4 मीडियम साईजचे कांदे मी चॉपरमध्ये कट करून घेतले. ते ताव्यावरती घालून यावरती तेल घालून आपल्याला हे कांदे चांगले भाजून घ्यायचे. तोपर्यंत आपलं ताटातलं सुद्धा पाणी छान गरम झालेलं आहे. हे पाणी आपण चिकनमध्ये घालून घेऊया. चिकनला थोडंसं अंगाचं पाणी सुटतं, त्यामध्येच आपल्याला फक्त इतकंच पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही. इतकंच पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आता इथे आपला कांदासुद्धा छान भाजला गेला. कांदे काढून घेऊया. आता इथे मी एक छोटा टोमॅटो कट करून घेतला आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण भाजलेले मसाले वाटून घेऊया. सुरुवातीला इथे मी खोबरंच वाटून घेत आहे, कारण की खोबरं छान बारीक वाटलं जावं, यामुळे फक्त खोबरं वाटून घेतलं. त्यामध्येच लसूण घातला आणि ते सुद्धा मी वाटून घेतलं. आता आपला टोमॅटोसुद्धा छान भाजला गेला, तो काढून घेतला. आता टोमॅटो आणि कांदा छान गार झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात घालून हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे. आता भरपूर सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून ही सुद्धा आपण या मसाल्यामध्ये वाटून घेऊया. तर इथे बघा आपलं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे. चिकन शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. झाकण ठेवून शिजवल्यावर अगदी पटकन चिकन शिजतं. चिकन छान शिजून गेलं, एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता त्याच कढईला स्वच्छ धुवून त्यामध्ये तेल घातलं, जिरं घातलं, वाटून घेतलेलं वाटण घातलं. वाटण 1-2 मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचं. त्यानंतर मसाले घालूया. इथे मी 2 मोठे चमचा भरून गरम मसाला घातला. त्यामध्येच धना पावडर आणि हळद घातली. तर हा मसाला खूप जास्त तिखट आहे, त्यामुळे मी इतकाच घातला आणि यावरती अजून 1 चमचाभर मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणि ते पाणी या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेऊया. आता मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहे. यामध्येच इथे मी 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालत आहे. यामुळे टेस्ट अगदी छान येते चिकनची. तर छान मसाले परतून झाले. मसाल्यांना छान तेलसुद्धा सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकताय अगदी छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं त्याचे फक्त पीस घालून घ्यायचे. यातलं पाणी आपण नंतर घालूया. सुरुवातीला अशा पद्धतीने सगळे पीस घालून घ्यायचे आणि ह्या मसाल्यामध्ये हे पीस छान परतून घ्यायचे आहे. मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा चिकनसोबत आणि 1-2 मिनटं आपल्याला गॅस फुल करून ह्या मसाल्यामध्ये हे चिकन छान शिजवून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे. यामुळे काय होतं, मसाल्यांचा सुगंध चिकनमध्ये आतपर्यंत जातो आणि जेव्हा आपण चिकन खातो ना, तेव्हा टेस्ट अगदी छान लागते. त्यामुळे जवळपास 2 ते 3 मिनटं आपल्याला फुल गॅसवरती हे चिकन मसाल्यांमध्ये छान शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपण जे पिवळं पाणी असेल किंवा जे अळणी पाणी असेल ते घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आता या स्टेजला आपल्याला जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर गरम पाणी यामध्ये घालायचे. इथे मी अर्धा ग्लास पाणी अजून घातलं. आता आपल्याला ह्या भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे. यामुळे काय होतं की आपलं चिकन जर थोडंफार कच्चं असेल ते सुद्धा शिजून जातं आणि भाजीसुद्धा अगदी छान अशी दाटसर होऊन येते. तर वरून कोथिंबीर घातली, कट केलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त इथं ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतायत अगदी छान दिसते. चवीलासुद्धा अगदी अप्रतिम होते. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर आखाड संपायच्या आधी एकदा तुम्ही ह्या पद्धतीने चिकन नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत शेअर करा. चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.